नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रातील अत्यंत मागासलेल्या व राज्यातील लक्षणीय लोकसंख्या असलेला धनगर समाज व तत्सम संबंधित बाबींकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असणारा हा दुर्दैवी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री, धनगर समाज महासंघाचे संस्थापक मार्गदर्शक डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी दिले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने देशभर त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान होत असताना त्यांनी देशाची संस्कृती क्षणासाठी व विशेषतः मागास आदिवासीच्या विकासासाठी केलेली कामे अशा अनेक बाबींकडे पूर्णपणे या अर्थसंकल्पात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। विशेष बाब म्हणजे सन 2013-14 साली महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्या देवीचे जन्मगाव चौंडी हे राज्यातील एक अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आखलेल्या योजनांच्या परिपूर्ततेच्या सध्याच्या महाराष्ट्र शासनाचा पूर्ण विसर पडल्याचे स्पष्ट जाणवते। या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे आराखड्यात तयार केली असताना सुद्धा याकडेही या सरकारने दुर्लक्ष केले। त्याचबरोबर ज्या मातब्बर वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मराठी शाहीचा झेंडा अटकेपार फडकून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केले, याचे महाराष्ट्र शासनाला भानही राहिलेलं नाही। पण खेदाची बाब म्हणजे मल्हारराव होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातच आहे, त्या स्थानाच्या विकासाच्या योजना शासनाकडे पडून आहेत। ही बाब या सरकारच्या लक्षातही आलेली नाही, नव्हे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले। दुसरी बाब म्हणजे मेंढपाळी हा धनगरांचा मुख्य व्यवसाय, धनाचा आगर असलेला हा व्यवसाय सध्याच्या सामाजिक स्थितीमुळे धनगर समाजाला सोडून द्यावा लागलाय। याचा परिणाम म्हणून मांसाहार करणाऱ्या लोकांना शेळी मेंढीचे मांस मिळणे दुरापास्त झाले। यासाठी शासनाने बंदिस्त शेळी मेंढी पालन योजनेत आमूलाग्र बदल करून या व्यवसायाच्या योजना तयार करून या व्यवसायाच्या उभारणीसाठी धोरणात्मक ठोस योजना जाहीर करायला हवी होती। त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून धनगर समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम केले जाते। राज्यातील सरकार हे निवडणुकीत मतापुरता धनगर समाजाचा वापर करत असल्याचे पुन्हा एकदा दिसत असून हा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या पुढारला पाहिजे असे का वाटत नाही, असे खेदाने नमूद करावे वाटते। आजच्या अर्थसंकल्पात धनगर समाजाला तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।